नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। अगदी 2 दिवसात अत्यंत चांगला, अत्यंत अंगावर शहारे आणणारा चित्रपट आपल्या भेटीस येतोय। एका भाषेत नाही तर जवळपास 3 भाषेमध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय। अर्थात राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय। अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे। वेगवेगळे मोठमोठे कलाकार मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा बॉलिवूडमधले म्हणा, आपल्याला अत्यंत मोठमोठे कलाकार यामध्ये दिसणार आहे। आणि आजचा जो विषय आहे अर्थात सलमान खान सुद्धा आपल्याला राजा शिवाजी या चित्रपटात दिसणार आहे। नक्कीच बघूया की कोण कोण यामध्ये आपल्याला मोठमोठे कलाकार दिसणार आहेत, त्यावर नक्कीच चर्चा करूया। टीजर आलेला आहे, ट्रेलर आलेला आहे, त्यावर सुद्धा आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर राजा शिवाजी हा चित्रपट अगदी 2 दिवसात आपल्या भेटीस येणार आहे। अर्थात 1 मेला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे। अत्यंत चांगला ट्रेलर होता, अत्यंत चांगला टीजर सुद्धा होता। ट्रेलरमध्ये सुद्धा बघू शकतात बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, म्युझिक तर अजय अतुल यांचं म्युझिक आहे, यावर काहीही प्रश्नचिन्ह नाही, कोणताही शंका नाहीये। एक गाणं रिलीज झालेलं आहे, अत्यंत तुफान चालत आहे। बॅकग्राऊंड प्रत्येक सीनला जो बॅकग्राऊंडचं म्युझिक लावलेलं आहे अत्यंत कडक आहे, डायलॉग सुद्धा अत्यंत कडक आहे आणि चित्रपटामध्ये संपूर्ण गोष्टी अत्यंत चांगल्या ट्रेलरनुसार तर दिसतच आहे। 100% हा चित्रपट चालणार आहे। यामध्ये मोठमोठे कलाकार आपल्या भेटीस येणार आहे। बॉलिवूडमधले म्हणा, मराठीमधील म्हणा, मोठमोठे कलाकार आपल्या भेटीस येणार आहे। नक्कीच त्यावर बघूया आपण एकदा की कोणकोणते पात्र ते यामध्ये साकारत आहे। सुरुवातीला रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। ट्रेलरमध्ये सुद्धा बघू शकतात एक एक सीन अंगावर शहारे आणणारा चित्रपट नक्कीच हा ठरणार आहे। तर रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर जेनेलिया सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसतीये। सईबाईंच्या भूमिकेत आपल्याला जेनेलिया दिसतीये। तर यानंतर बघायचं झालं तर फरदीन खान सुद्धा या चित्रपटात आहे। फरदीन खान हा शहाजहानच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर संजय दत्तचे भरपूर चित्रपट येताना आपल्याला दिसत आहे आणि संजय दत्त सुद्धा या मराठी चित्रपटात आपल्याला दिसणार आहे। तो अफजल खान याच्या भूमिकेत दिसतोय। ट्रेलरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, ट्रेलरमध्ये नक्कीच सीन आहेत, भरपूर सीन आहेत, भरपूर डायलॉग सुद्धा आहेत त्याचे। तर तो अफजल खान याच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यानंतर भाग्यश्री या सुद्धा जिजाऊंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर महेश मांजरेकर सर सुद्धा आपल्याला जिजाबाईंचे वडील लखोजी राजे जाधव यांच्या भूमिकेत दिसत आहे। महेश मांजरेकर सुद्धा त्यांचा डायलॉग सुद्धा आहे, सुरुवातच तिथून होते, तर ते सुद्धा आहेत। त्यानंतर सचिन खेडेकर सर सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसत आहे। मोठमोठे कलाकार, मराठीतील मोठमोठे कलाकार आपल्याला दिसत आहे। सचिन खेडेकर सर आपल्याला शहाजी राजांच्या भूमिकेत दिसत आहे। त्यानंतर पुढे बघायचं झालं तर अभिषेक बच्चन, अर्थात मला असं वाटतं की अभिषेक बच्चनचा पहिला मराठी चित्रपट आहे, ते सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी राजे यांच्या भूमिकेत दिसत आहे। अत्यंत महत्त्वाची मोठी भूमिका ते या चित्रपटात आहेत। तर शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी राजे यांच्या भूमिकेत आपल्याला अभिषेक बच्चन दिसत आहे। त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर अमोल गुप्ते हे सुद्धा आदिलशहाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे। त्यानंतर बघूया पुढे जितेंद्र जोशी सुद्धा गोपीनाथ पंत यांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे। अगदी शेवटी जितेंद्र जोशी यांना विचारण्यात आलेलं होतं, म्हणजे आधी दुसरा कलाकार तिथे होणार होता, म्हणजे त्या भूमिकेत होता असं माहिती मिळते, परंतु जितेंद्र जोशी अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला तिथे दिसत आहे। तर ते गोपीनाथ पंत यांच्या भूमिकेत आहे। त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर विद्या बालन आदिलशहाची पत्नी बडी बेगम यांच्या भूमिकेत आहे। तर नक्कीच अत्यंत चांगले मोठमोठे कलाकार यामध्ये दिसत आहे। जर आपण बघितलं तर छोटासा क्षण हा धुरंधर 2 मध्ये तिथून सुरुवात झाली होती, तिथे दिसला होता। त्यानंतर टीजर आला, ट्रेलर आला। आता अत्यंत पुढे जर बघायचं झालं तर सलमान खान सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसतोय। सलमान खानने रितेश देशमुखचे भरपूर चित्रपट केलेले आहेत, भरपूर गाणे सुद्धा केलेले आहे। जर आपण बघितलं तर वेड या चित्रपटातील गाणं सुद्धा त्यांनी केलं होतं। लय भारी या चित्रपटात सुद्धा छोटासा सीन सलमान खानचा होता। आणि आता राजा शिवाजी या चित्रपटात सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या भूमिकेत अर्थात जीवा महाल यांच्या भूमिकेत आपल्याला सलमान खान दिसणार आहे। सलमान खानने मोठे मराठी चित्रपट नक्कीच केलेले आहे, तसाच हा अत्यंत मोठा बिग बजेट राजा शिवाजी या चित्रपटात सुद्धा जीवा महाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे।
तर हे संपूर्ण अभिनेत्री आपल्याला या चित्रपटात दिसत आहे. काही बॉलिवूडचे स्टार म्हणा, काही मराठीतील मोठे स्टार म्हणा, हे आपल्याला या चित्रपटात दिसत आहे. बिग बजेट असा हा चित्रपट असणार आहे. 1 मे रोजी हा आपल्या भेटीस येतोय. 100% हा सुपर डुपर हिट चित्रपट असणार आहे. तुम्ही ट्रेलर पाहिला आहे का? नक्कीच कमेंट करून नक्की सांगा. बाकी चित्रपट पाहिल्यावर नक्कीच कमेंट या व्हिडिओवर नक्की करा. बाकी या चित्रपटाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.